नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, KB रोहमारे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव अंतर्गत या यूट्यूब लेक्चरमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 12वी विषय मराठी मधील या ठिकाणी आपण मागच्या यूट्यूब लेक्चरमध्ये पहिला जो काही गद्य आहे वेगवस्ता प्राचार्य शिवाजीराव भोसले हा आपण अभ्यासला। आता आपण पुढील जो काही घटक आहे भाग 1 मधील पुढील घटक म्हणजे आपली दुसरी कविता आपणाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे, पद्य आहे। त्या पद्याचं नाव आहे रोज मातीत। या पद्याच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ। सुरुवातीला आपण कवयित्री कल्पना दुधाळ यांचा परिचय या ठिकाणी आपण करून घेऊ। बघा, ग्रामीण भागात जन्मलेल्या या कवयित्री ग्रामीण भागातील स्त्रियांचं कष्टमय जीवन यांनी अतिशय जवळून बघितलेलं आहे आणि तेच वास्तव चित्रण स्त्रियांचं कष्टमय जीवन हे त्यांनी शब्दबद्ध या कवितेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। सुरुवातीला आपण कवयित्रीचा परिचय आपण करून घेऊ। कवयित्रीचं नाव कल्पना दुधाळ, त्यांचा जन्म 1978 मध्ये झाला। सुरुवातीला या ठिकाणी आपण कवयित्रीचा परिचय, एक साहित्य परंपरा मराठीतील त्यांची काय आहे बघा। प्रसिद्ध कवयित्री म्हणून त्या ठिकाणी मराठी साहित्यामध्ये ओळखल्या जातात। शिजर कर म्हणते माती, धग असते आसपास हे कविता संग्रह त्यांचे या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे। बघा, मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवयित्री म्हणून कल्पना दुधाळ यांच्याकडे बघितलं जातं। त्यांचा शिजर कर म्हणते माती हा कविता संग्रह अतिशय या ठिकाणी गाजलेला आहे। हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह आहे। त्यानंतर दुसरा कविता संग्रह त्यांचा जो काही आहे तो म्हणजे धग असतेच आसपास हे दोनही कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहे। त्यातला पहिला शिजर कर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारांसह एकूण 28 पुरस्कारांनी व धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। बघा, एकंदरीत मराठी साहित्यातील योगदानाबद्दल कवयित्री कल्पना दुधाळ यांचा यथोचित सन्मान झालेला आपणाला दिसून येतो। तर त्यांचा जो काही पहिला कविता संग्रह आहे शिजर कर म्हणते माती, या कविता संग्रहातूनच ही कविता या ठिकाणी आपल्याला म्हणजे रोज मातीत ही कविता आपणाला अभ्यासासाठी घेण्यात आलेली आहे। आणि याच कविता संग्रहास या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म्हणजे प्रतिष्ठेचा जो काही पुरस्कार आहे काव्य क्षेत्रातला तो कवी कुसुमाग्रज पुरस्कार हा कवयित्री कल्पना दुधाळ यांना या कविता संग्रहासाठी, या म्हणजे शिजर कर म्हणते माती या कविता संग्रहासाठी मिळालेला आहे। याच्या व्यतिरिक्त एकूण 28 पुरस्कारांनी कल्पना दुधाळ यांना या कविता संग्रहासाठी सन्मानित करण्यात आलेला आहे। आता यथोचित सन्मान या ठिकाणी त्यांचा या साहित्यामध्ये आपणाला किंवा या कविता संग्रहाच्या योगदानाबद्दल त्यांना मिळालेला दिसून येतो। त्याचबरोबर त्यांचा जो काही दुसरा कविता संग्रह आहे धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यांचा जो काही दुसरा काव्य संग्रह आहे त्यासाठी सुद्धा त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार हा मिळालेला आहे। असं नावाजलेल्या मराठी साहित्यातील नामवंत कवी, प्रसिद्ध कवयित्री म्हणून कल्पना दुधाळ यांची ख्याती या ठिकाणी झालेली दिसून येते। तर या कवितेच्या माध्यमातून त्या आपणाला काय संदेश देतात किंवा काय सूचित करतात, थोडक्यात आपण या कवितेची म्हणजे रोज मातीत या कवितेची या ठिकाणी आपण थोडक्यात परिचय या ठिकाणी आपण करून घेऊ किंवा थोडक्यात कथानक काय आहे। तर बघा, काय ही जी काही कविता आहे रोज मातीत, बघा आपल्या लक्षात येईल रोज मातीत, मातीशी या ठिकाणी एक नातं जोडण्याचं काम किंवा मातीशी एक नातं या ठिकाणी या कवितेच्या शीर्षकातून आपणाला दिसून येतं।
बघा, माती ही शेतकऱ्याच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक, आणि मातीला शेतकरी काळी आई या ठिकाणी संबोधतात किंवा काळी आई म्हणून संबोधतात. इतकं महत्व या ठिकाणी त्या शेतीला, त्या काळ्या आईला त्या ठिकाणी देतात. तसंच ही कवयित्री, या कवयित्रीने रोज शेतामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रीचं जीवन या कवितेतून चित्रित केलेलं आपणाला दिसून येतं. तर बघा काय आहे या कवितेमध्ये. शेतात राबणारी स्त्रीचं मनोगत रोज मातीत या कवितेमध्ये आलेलं आहे. स्त्री जीवन किंवा स्त्री स्वतःचा जीव या ठिकाणी या मातीमध्ये, या शेतामध्ये या ठिकाणी कशी या ठिकाणी रुजवते, म्हणजे ती दिवस रात्र राबून या ठिकाणी ती शेतामध्ये आपलं शेत या ठिकाणी फुलवते. आणि शेतातील जी काही कामे आहेत, शेतात जी काही कामे वेगवेगळी केली जातात, त्यामध्ये लावणीचं काम असेल, म्हणजे लागवडीचं काम असेल, वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते ते काम असेल, तेव्हा शेत ती लागवड केल्यानंतर कष्टाची लागवड किंवा कष्ट त्यासाठी खूप लागतात. आपण या ठिकाणी शेतकऱ्यांकडे फक्त वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी फक्त वाचतो की शेतकऱ्यांची अशी अवस्था किंवा तशी अवस्था, दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्या करणारे शेतकरी, असेच शब्द या ठिकाणी आपल्या कानावरती या ठिकाणी सतत पडत असतात. पण या शेतामध्ये शेतकरी तर महत्वाचा आहेच, आणि शेतकऱ्याला साथ देणारी त्याची जी काही अर्धांगिनी आहे, त्याची जी काही पत्नी आहे, तिचा या ठिकाणी कधीही उल्लेख या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत नाही. पण असाच उपेक्षित घटक हा स्त्री, कष्ट करणारी शेतामध्ये, या घटकाला या ठिकाणी या कवितेच्या निमित्ताने का होईना या कवयित्रीने म्हणजे कल्पना दुधाळे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आपणाला दिसून येतो. म्हणजे फक्त शेतात स्वतःचा या ठिकाणी घाम गाळून या ठिकाणी शेत फुलवलं जातं, जणू काही ते शेत या ठिकाणी एखाद्या गोंदण्यासारखं, किंवा जसं गोंदलं जातं शरीरावरती, ते हिरवं या ठिकाणी उठून दिसतं, तर शेतामध्ये काम केल्यानंतर ते पीक या ठिकाणी जेव्हा उगवतं, जेव्हा वाऱ्यावरती डोलू लागतं, ते जणू काही त्या शेतामध्ये गोंदल्यासारखं या ठिकाणी नक्षीदार हिरवाई या ठिकाणी फुलू लागते. ते केवळ या स्त्रीच्या आणि शेतकऱ्याच्या कष्टामुळेच या ठिकाणी शक्य झालेलं असतं. आणि बघा, संसाराला हातभार लावण्यासाठी ही स्त्री सतत या ठिकाणी शेतामध्ये काम करत असते. ती राबत असते. स्वतःच्या जीवाची सुद्धा या ठिकाणी ती पर्वा करत नाही. ऊन असेल, पाऊस असेल, थंडी असेल, या सर्वांमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतातील कष्टाची कामं ही स्त्री या ठिकाणी करत असते. आणि आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी ती या ठिकाणी सदा तिनं कंबर कसलेली असते. आणि तिला कधीच थकवा या ठिकाणी येत नाही. ती कधीच कामाची टाळाटाळ करत नाही. हे या स्त्रीचे या ठिकाणी वैशिष्ट्य आपणाला या कवितेच्या माध्यमातून कवयित्री आपल्यासमोर मांडत आहे. आणि बघा, मग उन्हातानाची पर्वा ती करत तर नाहीच. बघा, शेतात कामे करणे, वेगवेगळी कामे, वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. शेतातील तण काढणे, गवत आपण त्याला म्हणतो, ते पिकातील काढणं, त्याचबरोबर लागवडीची वेगवेगळी कामं आहेत, ती लागवडीची कामं करणं. आणि शेतामधील स्त्री बघा, या कवितेमध्ये ती स्त्री कांद्याची लागवड करते आहे, कांद्याची रोपं ती शेतामध्ये लावते आहे. त्याचबरोबर ऊसाची टिपरं सुद्धा किंवा ऊसाची तुकडे सुद्धा ती या ठिकाणी लावताना आपल्याला शेतामध्ये दिसते आहे. आणि बघा, ती या सर्व गोष्टीची, हे सर्व काम या ठिकाणी करत असते. केवळ तिचा या ठिकाणी आपल्या कुटुंबासाठीचा हातभार लावणं हा तिचा उद्देश असतो. आणि त्याच बरोबर एक समाधानही तिच्या मनाला ते काम केल्यानंतर मिळत असतं. आणि हे सर्व काम करून जेव्हा शेत या ठिकाणी वाऱ्यावरती डुलायला लागतं, ते पीक डुलायला लागतं, तेव्हा या स्त्रीचं मन या ठिकाणी अगदी भरून येतं. आणि ती स्वतःला सर्वस्व तिने या शेतासाठी, या माती तिनं अर्पण केलेलं असतं. आणि बघा, तेव्हा शेत तिचं या ठिकाणी हिरवगार या ठिकाणी डोलायला लागतं. आणि बघा, मग अशा प्रकारचं वेदनेनं भरलेलं जीवन या कवितेमध्ये या कवयित्रीने मांडलेलं आहे. आणि या कवितेतील जी काही स्त्री आहे, ही नुसतं कामच करते अशातला भाग नाही,
तर ती जी काही काम करते आहे ते अतिशय मन लावून करते आहे, अतिशय श्रद्धेनं ती करते आहे. आणि हे करत असताना तिच्यासाठी किती जिव्हाळ्याचा हा विषय आहे. काही शब्द या ठिकाणी कवितेतील असे आहेत की अगदी आपल्या काळजाला, आपल्या हृदयाला या ठिकाणी भिडतात. आपल्याला या ठिकाणी वेदनेने भरलेलं जीवन, कष्टप्रद जीवन या स्त्रीचं या ठिकाणी किंवा या ठिकाणी शेतामध्ये काम करत असताना आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचं थोडक्यात आशय या ठिकाणी मी सांगितला. आणि आता राहिलेली जी काही कविता आहे, राहिलेली म्हणजे आपण कवितेला अजून सुरुवात केलेली नाही. पुढच्या तासाला या ठिकाणी आपण प्रत्यक्ष कविता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.